श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. दररोजचे राशी भविष्य या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये 20 ऑक्टोबरपासून ते 26 ऑक्टोबरपर्यंत मेष व वृषभ या राशींचे साप्ताहिक राशीफळ पाहूयात. मेष साप्ताहिक राशीफळ. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. आठवड्याच्या सुरुवातीला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास थकवणारा ठरेल आणि अपेक्षित यश न मिळाल्याने मन थोडे निराश होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचा ताण वाढेल. काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत आणि वेळ द्यावी लागेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचे वेळेवर सहकार्य न मिळाल्याने मन थोडे अस्वस्थ राहील. या काळात उत्तम आरोग्य जीवनाने आपल्या कुटुंबियांसोबत अन्न, ऊन, उत्तम भोजन करताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला खास करून प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधीमध्ये गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे. गुरु ग्रह तुमचा चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात विराजमान असेल. अशात सर्वात उत्तम विकल्प हा राहणार आहे की तुम्ही आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन काही आनंदाचे क्षण घालवाल, कारण यामुळे तुम्हाला आरामसोबतच आपल्या विचारांच्या क्षमतेचाही विकास करण्याची संधी मिळू शकेल. या आठवड्यात घरात कुणी लहान मुलांचे आगमन होण्याने आनंद कुटुंबात शांततेचे वातावरण सुनिश्चित करेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये काही बांधिलकीमध्ये वृद्धी होईल. म्हणून सप्ताहाच्या शेवटी घरच्यांसोबत याचा आनंद अनुभवताना कुठे पिकनिकसाठी जाण्याचा प्लॅन करा. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काम कमी झाल्यामुळे तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. अशा परिस्थितीत आपला मोकळा वेळ वापरून तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता, जी पूर्वी पूर्ण झाली नव्हती. या आठवड्यात बुद्धीची देवता लक्ष्मी माता तुम्हाला मेहनतीचे फळ देऊन यश प्राप्ती करण्याचे कार्य करेल. यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी भाग्याची साथ मिळेल. उपाय: नियमित 27 वेळा ओम भौमाय नमःचा पाठ करा. भाग्यवान रंग पिवळा. भाग्यवान अंक 1. वृषभ साप्ताहिक राशीफळ. वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली होईल. आठवड्याच्या पहिल्या भागात जुन्या घरगुती समस्यांवर तोडगा निघेल, ज्या तुम्हाला खूप त्रास देत होत्या. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळतील. केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात उपस्थित असेल आणि अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला अधिक मशक्कत करावी लागणार नाही, कारण या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी कमी प्रयत्नही कराल, तेव्हाही तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात शनिदेव स्थित असेल, म्हणून ही वेळ तुम्हाला आर्थिक रूपात सबल बनवेल. या काळात जुन्या काही गुंतवणुकीने तुम्हाला फायदा तर होईल, सोबतच जर तुम्ही काही कर्ज घेतले होते तर तुम्ही ते चुकवण्यातही यशस्वी राहाल. या व्यतिरिक्त तुम्हाला धनाला घेऊन स्वतःला संतुष्ट न ठेवता सुरुवातीपासूनच अधिक धन कमवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. दुसऱ्यांकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करते. सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षेची भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला घेण्यास थांबवेल. यामुळे तुम्ही एकटेच बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यात बाध्य व्हाल. मागील आठवड्यात आपल्याला जे विषय समजण्यास अडचण येत होती, आपण या आठवड्यात ते समजून घेण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल. म्हणूनच तुमच्यासाठी हे अधिक चांगले आहे की तुम्ही स्वतःला अभ्यासाप्रती मनापासून समर्पित करताना लक्ष केंद्रित करून अभ्यास करत राहा. उपाय: नियमित ओम शुक्राय नमःचा 33 वेळा जप करा. भाग्यवान रंग गुलाबी. भाग्यवान अंक 3.